हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर छान अशी दुपार झालेली आहे, छान अशी सकाळनं बोलू शकत. आता वाजलेत 12:10 आणि जस्ट आत्ता कामं झालेत. कपडे, भांडी, लादी, गौरांची आंघोळ. आता तर तिकडं बसला खेळत. केस वगैरे धुतलीत. आज खूप बरं वाटते. गरमीने ना केसांची एवढी बेकार हालत झालेली ना, बापरे, एवढे मळलेले ना केस, अरे रे रे रे, सांगूच शकत नाही. त्याच्यामुळं मग वॉश केले तर खूप बरं वाटतंय. पण अक्षरशः एकदम डेंजर गरमी, एकदम डेंजर गरमी. कामं करताना तर लेडीजची हालत, लेडीज म्हणजे बायकांनाच माहिती कसं ते करतात त्या. तर आणि माझी तर बाबा सांगायलाच नको, एवढं भयंकर गरम. अरे, तर आता आईंनी एका साईडला मटण टाकलं, एका साईडला भात झालेला आहे आणि आता मस्त जेवायचं. डाळ टाकलेली आहे चण्याची त्याच्यात. आणि सकाळपासून मी व्लॉगला स्टार्ट नव्हती केली, आत्ता केलेली आहे व्लॉगला सुरुवात. तर बघूया काय होते दिवसभरात, काय नाही. ते सकाळी गेले कामाला, काल रात्री लेट आले, तर त्याच्यामुळं लेट झोपले. आम्ही सुद्धा इथं नव्हतं झोपलो रूममध्ये, आम्ही तिकडं झोपलेलो. तर तिकडं जरा बरं वाटतं. इकडं फॅन दोन फॅन लावूनसुद्धा एवढं गरम होतं आहे ना, एकदम बेकार. आता जरा इकडचं कपाट थोडंसं अजून आवरायचं होतं माझं, पण नाही आवरलं. बघूया. आणि कालचं जे मी बोललो की थंबनेलला सुद्धा लावलेलं की प्रत्येक बायकोला हे आवडेल. तर काय आवडेल की आपल्यासोबत नवऱ्याने टाईम स्पेंड केला किंवा दिवसभर घरात राहील. जेव्हा सुट्टी असेल तेव्हा असं बोलते थोडंसं फिरायला नेणं किंवा आपल्यासोबत टाईम स्पेंड करणं, हे खूप 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 बायकोसाठी एकदम मोठा गिफ्ट दिल्यासारखं होतं आहे. आणि या महिन्यामध्ये आमचं एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे, 27 मेला एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे. तर आम्ही काही एवढं करणार नाही. बघूया कसं काय होतं आहे ते. आताच पहिलाच सांगू शकत नाही, कारण आमचे असे प्लॅन फ्लॉप होतात ना. आता घरूनसुद्धा फिरायला जायचा प्लॅन होता, तो सुद्धा कॅन्सल झालेला आहे. त्याच्यामुळं आता मी ब्लॉगमध्ये काय सांगत नाही. जेव्हा निघू तेव्हाच मी काय ते सांगू शकणार. चाललं आहे जरा यांचासुद्धा फार्म हाऊसला जायचा, पण एवढं मला कंटाळा येतं आहे ना फार्म हाऊसला जायला. बघूया कसं काय होतं आहे ते. तर आता दुपारी मस्त मटणाचा आस्वाद घेणार आहोत. मटणाचा आस्वाद म्हणजे मी तर रस्साच, गौरांश एकदम मस्त खातो, पोट भरून खातो. तर मला खूप आवडतं. त्याला पप्पाची सवय लागली. पप्पा त्याचे काय पण खातात, तुम्ही बघितलं असाल थोडंफार क्लिप्समध्ये. तर त्यालासुद्धा तशी सवय लागली आहे. त्यालासुद्धा आवडतं ते सगळं खायला. तो डोळा तर एवढ्या आवडीने खातो ना का काय सांगू शकत नाही. खूप आवडतो त्याला डोळा. जे मला तर माहिती पण नव्हतं, ते इथं येऊन माहिती पडलं हे असं असतं, ते आहे. बापरे. तर चला बघूया दिवसभरात काय होतं आहे ते. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि नवीन कोण असेल ना त्याने चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडली नाही आवडली लाईक करून घ्या. लाईक करायला काय नाही जात, फक्त लाईकवर बटन दाबायचं असतं. व्हिडिओ लाईक करा. तर भेटूया आपण थोड्या वेळानंतर. दुपारचं गौरांचं काम हे असते. व टी व्ही लावून दिली ना, मम्मा ये लाव ना, मम्मा दुसरं लाव ना, मी बोर झालो, दुसरं लाव ना, असं. तर परत आलं आहे, परत लावायला सांगितलं. आलंच काय रे गौरांश, हे काय झालं तुला बघायला? आणि मग ते बघून काय झालं तुला? मग काय होतं ते बघून बघून? ते बघून बघून काय होतं? मग काय होतं? बोर होतं. हां, मग गौरांशला बोर होतं. मी तिकडं बसले आणि याला टी व्ही लावून दिला आहे, तर याला बोर होतं आहे आणि गरम होतं आहे. तर काय सांगायला नको. काय लावू ते बघ. मी मँगोचं काय बनवून दिलेलं, छान होता. नाही, ॲक्च्युली छान होता का? मँगोची ॲक्च्युली छान होती ना. एक मँगो होता
त्याचा जाडदार असा ज्यूस बनवला. त्यात मस्त वरून काजू बदामची काय बोलतात पूड टाकली. आणि काजू नाही खाल्ला मी. काजू खाल्ला आणि काजू बदाम नाही खाल्ला. काजू खाल्ला आणि काजू बदाम नाही खाल्ला. लागतंय बघा. मँगो खाल्ला जेवला तरी पण ते इथं लागणार. आपल्या इथं दिसणार कारण इथंच पुसतो आम्ही. चड्डीला दिसतोय है ना. हां सगळं जेवण आम्ही खाऊन लावतो, कपड्यांना देतो. तो स्वतः पण खातो आणि कपड्यांना पण देतो आणि चुटकी पण लावतो. चल सांग मला कोणता लावू. तर चला आता माझ्या भाकरी झालेल्या आहेत आणि अवतार असाच आता गरमी आहे तोपर्यंत, जोपर्यंत पाऊस पडत नाही आणि थंडगार वारा सुटत नाही तोपर्यंत. लाईट लावा. गेलेल्या आहेत बाथरूममध्ये. एवढं बेकार गरम होतं आहे काय सांगायचं. मटण दुपारचं बनवलेलं आहे आणि या लोकांनी बाबांनी आईस्क्रीम सांगितलेली सगळ्यांना. तर काय आहे ती सगळ्यांना माझा तर इथं आहे. कोणाचा फोन आहे काय माहिती. माझाच असेल. हाय माझासुद्धा आहे. तर जरा असा विचार चालला आहे पाणीपुरी खायला जावं. यांना बोलले चला तरी कधी येणार. आणि इकडं आहे उद्या इलेक्शन. वोटिंग डे आहे उद्या. माझं नाही आहे इथं. लोक उद्या जाणार आणि वोटिंग करणार. या तव्यावर मस्त होतात भाकरी. दरवेळेला या तव्यावर करते. किती तवे झालेत. हा एक तवा आहे. जरा कॅमेरा इथं ठेवते. दिसतंय का किती तवे. 4 तवे भाकरी करायला. 2 तासेच घेतलेले बाबांनी भाकरी करण्यासाठीच. आणि 2 असे चपाती डोशाचे खराब झालेले ते पण छान करतात. नुसत्या घामाच्या धारा सुटल्यात. गौनांच बाहेर सायकल चालवते. आता मी सुद्धा फ्रेश होते. केस वगैरे विंचरलेले आहेत मी. चलो बघू प्लॅन झाला तर आम्ही जाऊ. मग तुम्हाला दाखवते पाणीपुरी खायचं. कशी असते ती आणि आम्ही कशी खातो ती दाखवतो. तुम्ही खाल्ली का विचारताय. कोण असा माणूस असेल ज्यांनी पाणीपुरी नसेल खाल्ली. जी छोटी बाळ आहेत त्यांनी नसेल खाल्ली बस. बाकी सगळे A to Z लोक पाणीपुरी खातात. ग बस आता तुम्ही जरा. चला आता मी भेटते नंतर. चला आजचा व्लॉग किती काय झालं काय माहिती नाही. आणि आमचा जो प्लॅन होता इथं जायचा पाणीपुरी खायला यांच्यासोबत तो कॅन्सल झाला. यांनी काही नेलं नाही. ये चल गौरांज. आणि त्यानंतर आपलं जसं संध्याकाळचं असतंय तसं रुटीन होतं माझं. भाकरी त्यानंतर त्या बाजूच्या ताई आहेत त्यांनी बोलवलेलं जरा तर तिथं गेली. तिकडनं आली. त्यानंतर ब्लाऊज फिटिंग केला. मग माझ्या ब्लाऊजची शिलाई काढली. तो घातलेला मी सफेदवाला असा तो. आणि त्याच्यानंतर आय गेस मला वाटतं मी फोनमध्ये बघत बसलेले मिशोवरची एक टॉप ऑर्डर करायचं आहे. बघूया कसं काय ते आल्यावर ऑर्डर केलं तर. आणि आल्यावर तुम्हाला समजेलच. तर गौराज ये चल लवकर. तर बघूया कधी ऑर्डर करते तुम्ही. हे सुद्धा आज तिकडे जातील. तर आता गौरांशला झोपवून घेते. जेवण वगैरे झाले दोघांचं. तर गौरांशला झोपवते. आंघोळ झालेली आहे त्याची. आणि त्याला झोपवलं म्हणजे मी आंघोळ करायला मोकळी. आंघोळ करून मी सुद्धा ब्लॉग एडिट करून थंबनेल वगैरे बनवून ठेवते. आणि मग उद्या एडिट करते. तर यांचा आवाज येत असेल चालले ते. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एड करते. किती मोठा झाला. मोठा तर नसेल झाला. काय आलं असेल तर आले असेल. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय. गुड नाईट.